गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्महेश्वर गुरुः साक्षात् साक्षात् परब्रह्म परब्रह्म तस्मै श्री तस्मै गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. व्हेरी गुड. आपण आता गेल्या सत्रामध्ये जिथे थांबलो होतो तिथपासून पुढे सुरू करू. तर ज्ञानेश्वर महाराजांनी 13व्या अध्यायामध्ये श्रीकृष्णाने तर फक्त 33-34 श्लोक सांगितलेत, म्हणजे व्यासदेवांनी रचलेत, परंतु आपण 21-22व्या श्लोकामध्ये येईपर्यंतच ज्ञानेश्वरांनी हजार ओव्या रचलेत. कुठपासून कुठपर्यंत आपल्याला ते घेऊन गेले बघा विस्तार. तसं असतं ते. सो लेट अस सी ज्ञानेश्वर महाराज आपल्याला काय सांगतात. सार्थ ज्ञानेश्वरी शेअर त्याच्यामध्ये बघा, थोडा आधीपासून सुरू करू आपण. प्रकृती ही आपल्या सर्व व्यापकपणामुळे अविकार जो पुरुष त्याला विकारवान करते. प्रकृती देखील सर्व व्यापक आहे. ती जो अविकारी पुरुष त्याला देखील ती विकारवान करते. तिथे त्या पुरुषाच्या ठिकाणी जो पुरुषपणा आहे, जे पुरुषपण आलेले आहे ते प्रकृतीच्या अवस्थेमुळे आलेले आहे. प्रकृती आहे म्हणून तो पुरुष आहे, नाही तर तसा तो अविकारी आहे. प्रकृतीशी संबंध केल्यामुळे पुरुष हा आपल्या तेजाला कसा मुकतो ते पुढे अनेक दृष्टांतांनी सांगतात नांदे महाराज. ज्याप्रमाणे चंद्र अवसेस पडतो म्हणजे तेजोहीन होतो, अतिशय शुद्ध असलेल्या वालभर सोन्यात अन्य हिणकस धातू मिसळली तर ज्याप्रमाणे त्याचा कस पाचावर येऊन बसतो, अथवा पिशाच हे चांगल्या मनुष्याच्या अंगात संचार करून ज्याप्रमाणे त्याला पापकर्मात घालते, हं? अथवा ढग हे चांगल्या दिवसाचा उदासीन असा दिवस करतात. चांगला दिवस आहे, परंतु ढग असले की तो उदासीन होतो दिवस. म्हणजे आज आमच्या इथे बाहेर ढग आहेत. सकाळी जेव्हा स्वच्छ असतं, ऊन पडलेलं असतं, आकाश स्वच्छ असतं, तेव्हा चांगलं वाटतं. एखाद दिवशी जेव्हा आभाळ असतं, ढग असतात, तेव्हा तितकं उत्साहपूर्ण नसतं वातावरण. का साधू ते गोंधळी संचारोनी सुये मोळी मळी, नाना सुदिनाचा आभाळी दुर्दिनो की जे. हा, पिशाचे चांगल्या मनुष्याच्या अंगात संचार करून ज्याप्रमाणे त्याला पाप कर्मास घालतं. तुम्हाला आठवत आहे का की महाभारतामध्ये दुर्योधन एकदा कृष्णाला म्हणतो की मला माहिती आहे की पाप म्हणजे काय आहे, हं? परंतु ते पाप टाळण्याची माझी प्रवृत्ती नाही आहे. आय डोंट फील लाईक नॉट डुईंग पाप. आय फील लाईक डुईंग पाप. म्हणजे मला असं वाटतं की मला माहिती आहे पाप काय आहे किंवा ते करू नये हे पण मला कळतं, आणि पुण्य काय आहे हे पण मला कळतं, परंतु ते करण्याकडे माझी प्रवृत्ती नाही. आय डोंट फील लाईक डुईंग इट. मला असं वाटतं की माझ्या हृदयातनं कोणीतरी बसलेला आहे. तो देव म्हणतो पण ऍक्च्युली ते आहे पिशाच, की त्याच्या प्रेरणेने मी पाप करायला प्रवृत्त होतो. माहिती असून सुद्धा की हे पाप आहे पण मी करतोय. ही गोष्ट चुकीची आहे, परंतु मी ती करणार आहे. अर्जुन देखील हाच प्रश्न विचारतो. अर्जुन म्हणतो की कुठल्या शक्तीच्या प्रेरणेने मी पाप करायला प्रवृत्त होतो, म्हणजे मनुष्य पाप करायला प्रवृत्त होतो. तर भगवान सांगतात की काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवा महाशना महापापमा विध्येन इह वैरणम. हा श्लोक आहे, राईट. आपण 3-4 अध्यायात बघितला होता. अथ केन प्रयुक्तोयम पापम चरती पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय. मला इच्छा नसताना सुद्धा बलादेव नियोजिता. ॲज इफ somebody is forcing me to do पाप in spite of me not wanting to do it. म्हणून मग कशामुळे काम यश क्रोध यश, कामना आणि क्रोध. तर कामना कशामुळे निर्माण होते? कामना अज्ञानामुळे निर्माण होते. कामना निर्माण होते ते मी स्वतःला आनंद घेणारा, सुख प्राप्त करणारा, सुख भोगणारा, आणि ज्या वस्तूची कामना मी करतोय ती वस्तू मला सुख देणारी, अशा प्रकारच्या द्वैतामध्ये मी असतो. जोपर्यंत मी अशा प्रकारच्या द्वैतामध्ये असेन
तोपर्यंत माझ्या मनामधनं कामना जाणं अशक्य आहे. ॲज लाँग ॲज आय कीप कन्सिडरिंग द वर्ल्ड टू बी अपार्ट फ्रॉम मी, सेपरेट फ्रॉम मी, अँड ॲज अ मीन्स ऑफ एन्जॉयमेंट. Until then, I cannot get out of this illusion of द्वैत. नाही होऊ शकत. आणि आपल्याला जर चिरंतन सुख हवं असेल, तर ह्या द्वैतामधनं, या द्वैताच्या आभासामधनं बाहेर निघणं आवश्यक आहे. द्वैतामध्ये तुम्हाला आनंद नाही होणार, किंवा द्वैताला तुम्ही टाकून द्यायला पाहिजे, किंवा द्वैतासोबत कट्टी करायला पाहिजे वगैरे, असं विसं काही करायची गरज नाही. तुम्ही जर अद्वैत निष्ठेमध्ये दृढ असाल, स्थित असाल, तर द्वैताची तुम्हाला भीती नाही वाटणार. द्वैत नाहीसं व्हावं असंही नाही वाटणार. आपण आरशासमोर उभं राहिल्यानंतर आरशामधलं प्रतिबिंब नाहीसं व्हावं असं आपल्याला वाटायची गरज आहे का? अजिबात गरज नाही आहे. आरसा असेपर्यंत आरशामधलं प्रतिबिंब आपल्याला दिसणारच आहे. त्याला आपण काहीच नाही करू शकत. परंतु त्याच्याबद्दल आपल्या मनातनं आसक्ती निघून जाते जेव्हा आपल्याला हे कळतं की ते प्रतिबिंब आहे. जर मला कळलं की हे सगळंच्या सगळं जग जे मला माझ्या इंद्रियांनी दिसतंय, ते सगळंच्या सगळं जग अनित्य आहे, सारखं बदलतंय. त्यांच्यापासून नित्य सुख नाही मिळू शकत. मग जे अनित्य सुख आहे त्याचा त्याग करायचा आहे का? आपल्याला जेवढी आवश्यकता असेल या जगासोबत इंटरॅक्शन करण्याची, तेवढी पूर्ण करायला काहीच हरकत नाही. भूक लागते तर जेवून घ्या. मला भूक लागलीच नाही पाहिजे याच्यासाठी काही तप करायची काही गरज नाही. मुद्दाम उपवास करून, आज हरताळका आहे, हरताळका आहे ना. लहानपणी मला असं वाटायचं की हा हरताळका म्हणजे काय माहिती आहे का. मी त्याला विचारायचो, हरताळ का, वाय आर यू नॉट इटिंग, हरताळ का, जेवणापासून हरताळ का. याच्याबद्दल आमचे गुरुजी कधी कधी गोष्ट सांगतात की जो एखादा लग्न झालेला नवरा असतो, ज्याची बायको त्याला त्रास देते वगैरे वगैरे असं त्याला वाटतं, तो जाऊन गुरुजींना विचारतो की गुरुजी, माझी बायको मला खूप त्रास देते. गुरुजी ब्रह्मचारी, ही संन्यासी, त्यांना जाऊन हा गृहस्थ प्रश्न विचारणार, ठीक आहे ना, की माझी बायको मला त्रास देते. तर आता ते संन्यासी काय सांगणार? तर ते म्हणतात की बा, मागच्या जन्मी तू तिला पुष्कळ त्रास दिला असेल, म्हणून आता ती या जन्मात तुझी बायको झाली आणि आता त्याचा बदला घेते. सो शी इज टेकिंग द रिव्हेंज ऑफ व्हॉट एव्हर ट्रबल यू गेव्ह हर लास्ट टाइम. बरं, मग आता काय करायचं? मग आता तिच्याशी चांगलं वाग, नाही तर काय होईल? नाही तर मग ती हरताळ का करते ना या जन्मात पण, पुढच्या जन्मात पुन्हा येईल तुझ्याकडे. तर हे सांगण्याचा उद्देश हा नाहीये की मागचा जन्म होता किंवा पुढचा जन्म असणार आहे किंवा काय. सांगण्यामागचा उद्देश हा आहे की आपल्या दुःखाचं कारण आपण दुसरी व्यक्ती आहे असं न मानता, ते बहिर्मुखी आपलं जे व्यक्तिमत्व आहे किंवा आपलं लक्ष जे बाहेर चाललंय, ते आत वळवायचं. जीवाची जी कथा आहे ना, म्हणजे हा जो जीव आहे, हा आत्ता या देहामध्ये आहे. मागच्या वेळेस तो भलत्याच कुठल्या तरी देहामध्ये होता, आणि पुढल्या वेळेस तो आणखीन कुठल्या तरी देहामध्ये असेल. हं? ही जी कथा आहे, ही कथा फक्त
याच्यासाठी सांगितली जाते की आपलं लक्ष आपल्या दुःखाचं कारण बाहेर कुठेतरी आहे, बाहेर कोणीतरी आहे, यापासून आपल्या स्वतःच्याच कर्मामध्ये आहे, याकडे आपलं लक्ष वेधलं जावं. म्हणून ही जीवाची कथा सांगितली जाते. जर खरंच ज्ञान झालं ना नवरा आणि बायको दोघांनाही, तर त्यांना हे कळेल की नवरा आणि बायको या दोन्ही उपाधी आहेत, आणि त्या देखील सेकंड जनरेशनच्या उपाधी आहेत. फर्स्ट जनरेशनची उपाधी काय आहे? की मी स्वतःला देह मानलं. मी जर स्वतःला देह मानेन तर या देहाच्या नात्यानी दुसरा जो देह आहे माझ्या पत्नीचा, ती माझी पत्नी झाली. तर पहिले देह फर्स्ट जनरेशन ऑफ मिस्टेकन आयडेंटिटी. नवरा इज द सेकंड जनरेशन ऑफ मिस्टेकन आयडेंटिटी. 2G स्कॅम. तर ह्याचा अर्थ हा आहे का की आपण बायकोला सोडून पळून जावं? अजिबात नाही. काहीच गरज नाही आहे. केवळ या देहामध्येच या सगळ्या गोष्टी समजणं शक्य आहे. इतर कुठल्याही देहामध्ये हे समजणं शक्य नाही. या देहामध्ये असेपर्यंत जर आपण हे समजू शकलो आणि त्यानुसार राहू शकलो, आपण 100% त्यानुसार राहू शकू का? नाही आहे शक्य. देहामध्ये आपण आहोत, या देहाशी आपला संबंध आहे तोपर्यंत या देहाला ज्या ज्या त्याच्या काही काही आवश्यकता असतील त्या आपल्याला पूर्ण करणं आवश्यक आहे. तर या देहाला भूक लागेल तर या देहामध्ये अन्न घाला. या देहाला तहान लागेल तेव्हा पाण्याची बाटली घ्या आणि प्या. जेव्हा देहाला झोप लागेल तेव्हा झोपून जा. देह थकेल काम करता करता, आराम द्या त्याला. परंतु लोळत नका पडू. आराम करताना चांगलं वाटतं ना, झोप लागली की चांगलं वाटतं. तुमच्यापैकी कोणी असं आहे की ज्यांना झोपायला आवडतं म्हणून ते झोपूनच राहिलेत? या जगात एकतरी अशी व्यक्ती आहे की जी झोपली तर झोपलीच? असं समजा झालं तर आपण तो देह स्मशानात जाऊन जळवून टाकतो, दुसऱ्या कुठल्या देशांमध्ये असतील ते पुरून टाकतात. आराम वाटतो झोपेत म्हणून झोपूनच राहू का आपण? तसंही नाही होऊ शकत. त्यामुळे झोप झाल्यानंतर आपण उठतो. आपल्याला असं वाटतं की मी झोपी गेलो, मला स्वप्न पडलं आणि मी जागृत अवस्थेत आलो. असं नाही होत. एक्झॅक्टली उलट होतं. एक्झॅक्टली उलट होतं. तर ह्या गोष्टी आपल्याला समजणं या देहामध्ये असेपर्यंत हे महत्वाचं आहे. दॅट इज द रिझन वी स्टडी द गीता. व्हेर आर वी? हे दिसतंय तुम्हाला शेअरिंग? असं पिशाच हे चांगल्या मनुष्याच्या अंगात संचार करून त्याप्रमाणे ज्याप्रमाणे त्याला पापकर्मात घालतं, अथवा ढग हे चांगल्या दिवसाचा उदासीन असा दिवस करतात. जेवी पय पशुच्या पोटी, कावनी जैसा काष्ठी, गुंडुनी घेतला पटी रत्नक दीपू. गाईच्या पोटात दूध असताना जसं ते पांढरं स्वच्छ असं दिसत नाही, किंवा वस्त्रात तेजस्वी रत्न गुंडाळलं असतं त्याचं तेज जसं दिसत नाही, राजा पराधीन जायला, का सिंधू का सिंहू रोगे रुंधला, तैसा पुरुष प्रकृती आला स्वतेजा मुके. राजा शत्रूच्या स्वाधीन झाला असता जसा निस्तेज होतो, तसा पुरुष हा प्रकृतीच्या स्वाधीन झाला की स्वतःच्या तेजाला मुकतो. जागता नरू सहसा, निद्रा पाडूनी जैसा, स्वप्नीची आसोसा वश्यू कीजे. जागृत पुरुष जसा निद्रेने एकदम पडला असताना म्हणजे झोपेच्या स्वाधीन झाला असताना तो स्वप्नातील हवेच्या भरीस पडून सुखदुःख भोगास पात्र केला जातो. झोपलेलो असताना आपण स्वप्न बघतो. तैसे प्रकृती जालेपणे, पुरुषा गुण भोगणे, उदास अंतरी गुणे आतुडे जेवी. त्याचप्रमाणे
पुरुष प्रकृतीच्या स्वाधीन झाल्या कारणाने त्याला गुण भोगणं भाग पडतं. ज्याप्रमाणे विरक्त पुरुष स्त्रीच्या योगाने म्हणजे सुखदुःखाच्या फेऱ्यात सापडला जातो, पुरुष आहे विरक्त, परंतु तो स्त्रीसोबत संग झालेला आहे असं मानतो आणि त्या आसक्तीत अडकतो. तुम्ही हा ॲक्च्युअल पुरुष आणि ॲक्च्युअल स्त्री, डोंट टेक इट ॲज अ फिजिकल मॅन अँड फिजिकल वुमन. तसं नाही आहे ते. ॲक्च्युअली ते फिजिकल मॅन, फिजिकल वुमन अशी कथा बायबलमध्ये येते. ॲडम आणि ईव्ह. तुम्हाला मागच्या वेळेस मी सांगितलं होतं. तर ही कथा आहे. ही पुरुष आणि प्रकृतीची कथा आहे. पुरुष म्हणजे प्युअर कॉन्शियसनेस आणि प्रकृती म्हणजे मटेरियल नेचर. कॅन मटेरियल नेचर एव्हर combine with the pure consciousness? Pure consciousness and material nature only appear to be coming together. त्या दोघांचा जो संबंध आहे तो काल्पनिक आहे. काल्पनिक कसा आहे? कारण की आपण त्याला धरून ठेवूच नाही शकत ना. तरी सुद्धा आपल्याला असं वाटतं की आपण त्याला धरलंय किंवा त्यांनी आपल्याला धरलंय. आपण सगळंच्या सगळं जग सोडून रोज रात्री झोपी जातो. तेव्हा ते जग आपल्या अवेअरनेसमध्ये नसतं. जागेपणी सुद्धा अवेअरनेसमध्ये असलं तरी सुद्धा त्याचं केवळ प्रतिबिंब आपल्या मनामध्ये पडतं. वी ओन्ली एक्सपिरियन्स द सेन्सेशन्स. वी डोंट एक्सपिरियन्स द वर्ल्ड ॲज इट इज. म्हणजे काय आहे की या जगासोबतचा माझा जो संबंध आहे तो केवळ माझ्या मनात आहे, प्रत्यक्ष नाहीच आहे. प्रत्यक्ष मी स्पर्श जरी केला कुठल्याही वस्तूला तर माझ्या डोक्याला स्पर्श केला, पण त्या स्पर्शाचं ज्ञान संवेदनेमार्फत माझ्या आत झालं. माझा हात माझ्या डोक्यात नाही शिरला किंवा तुम्ही मला बघतात तर फक्त प्रकाश तुमच्या डोळ्यातनं तुमच्या मनामध्ये चाललेला आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं की मी तुमच्याशी बोलतोय. जग आपल्या मनामध्ये संवेदनांच्या मार्फत फक्त आपल्याला अनुभवायला येऊ शकतं. जग जसं आहे तसं अनुभवायला नाही येऊ शकत. त्यामुळे आपला जो जगाशी संबंध आहे, आपला जो प्रकृतीशी संबंध आहे, तो आपल्या कल्पनेत आहे. तो सत्य नाही आहे. याचा अर्थ आपण जगामध्ये काही करायचं नाही असा आहे का? नाही, जगामध्ये तुम्हाला करावंच लागेल. जगामध्ये तुम्हाला जे करणं आवश्यक आहे, यू हॅव टू ब्रिंग फूड टू द टेबल. जेवणं आवश्यक आहे तुम्हाला. तुमची बिलं भरणं आवश्यक आहे. सो व्हॉटएव्हर यू नीड टू डू टू सर्व्हाइव्ह इन धिस वर्ल्ड, यू विल हॅव टू डू. तुम्ही तुमच्या गरजा कमी करून श्रम कमी करण्याचा प्रयत्न करू शकता. पण तरीसुद्धा श्रम कमी न करता आपण सतत काही ना काही करत राहून सगळ्यांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. मा कर्मफल हेतुर्भू माते संगोस्त्व कर्मणी. म्हणजे कर्मफलासाठी आपण हेतू तो धरून आपल्या मनात काम नाही करायचं, परंतु असंगाशी आसक्ती पण नको किंवा अकर्माशी आसक्ती आसक्ती नको. अकर्मणी अवस्था म्हणजे लेझीनेस. सो डोंट बी अटॅच टू लेझीनेस आयदर. डोंट बिकम द डिझायरर फॉर द फ्रुट्स ऑफ युअर ॲक्शन. माझ्या कर्माचं मला काहीतरी अमुक एक फळ मिळेल आणि मग त्या फळामुळे मी सुखी होईन आणि ते फळ मला माझ्यासाठी पाहिजे, इतरांचं जे होईल ते होऊ. अशा प्रकारच्या कर्मामध्ये जर मी व्यस्त राहिलो तर त्यातून मला मुक्ती मिळणारच नाही आहे. कर्म न करता मी राहू शकत नाही. त्यामुळे कर्म करत राहणं आवश्यक आहे, परंतु त्याच्यामध्ये कर्ताभाव नको आणि कर्मफळाबद्दल आसक्ती नको. आणि ते जे कर्मफळ आहे ते कर्मफळ केवळ माझ्या संकुचित स्वार्थाकरता नको.
त्यांनी समष्टीचं कल्याण व्हावं अशी मनात इच्छा पाहिजे. आणि तरी देखील ते मी करतोय अशी भावना नको, किंवा माझ्या करण्यामुळे हे फळ मिळत आहे असा अहंकार पण नको. अशा प्रकारे जर कर्म करता आलं तर फार चांगलं आहे. तैसे अजा नित्या होये, अंगी जन्ममृत्यूचे घाये, वाजती जैला हे गुणसंगाते. जेव्हा पुरुषाला गुणांची संगती घडते तेव्हा तो स्वभावतः जन्मशून्य आणि नित्य असूनही त्याच्या अंगावर मृत्यूचे तडाखे बसतात. म्हणजे माझं जे खरं स्वरूप आहे त्याचा न जन्म होत ना त्याचा मृत्यू होत. परंतु प्रकृतीशी तादात्म्य केल्यामुळे त्याला असं वाटतं की माझा जन्म झाला, मी पहिले लहान होतो, मग मी मोठा झालो, आता मी म्हातारा होणार आहे आणि आता मी मरणार आहे. बिकॉज आय हॅव आयडेंटिफाईड मायसेल्फ विथ माय बॉडी. जोपर्यंत आपल्याला हा देह म्हणजे आपण आहोत असं वाटत राहील, तोपर्यंत जन्म आणि मृत्यू होत राहील. त्याला आपण चुकवू शकत नाही. ज्या क्षणी हे कळेल की हा हा देह म्हणजे मी नाहीच आहे, माझं खरं स्वरूप म्हणजे शुद्ध चैतन्य, प्युअर कॉन्शियसनेस. दॅट प्युअर कॉन्शियसनेस कॅन नेव्हर डाय बिकॉज इट वॉज नेव्हर बॉर्न. इट सिम्पली इज. इट ऑलवेज इज. इट हॅज ऑलवेज बीन. इट विल ऑलवेज बी. Everything else appears within that consciousness as an appearance, including this class. हा जो आपला 1 तास आपण गीतेचं चिंतन करतोय ना, हा देखील आभासात्मकच आहे. परंतु या चिंतनात आपण जेव्हा राहू, किंवा या चिंतनामध्ये आपण लक्षपूर्वक समजून घेण्याचा प्रयत्न करू जे काही चर्चेला जात आहे ते, तर त्याच्यामुळे ह्याच्यातून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला मिळू शकतो. अदरवाईज पुनरपि जननम, पुनरपि मरणम, पुनरपि जननी जठरे शयनम, असा श्लोक आहे ना. पुनरपि मरणम, पुनरपि जननम, पुनरपि मरणम. हा देह गेल्यानंतर पुन्हा एकदा दुसरा देह येईल, म्हणजे पुन्हा तेच चक्र सुरू राहील. आता या चक्रातून किंवा या सायकलमधनं आपण शिकलो नाहीये का इनफ? हॅव वी नॉट लर्न इनफ टू रिअलाइज वी डोंट वॉन्ट टू इंडल्ज इन दिस वन्स अगेन? वी वॉन्ट टू ग्रॅज्युएट दिस टाइम. आपल्याला या शाळेमध्ये पुन्हा नाही यायचंय. यावेळेस इथून आपल्याला ग्रॅज्युएट व्हायचंय, म्हणजे पुन्हा या शाळेत यायची गरज नाही. तुम्हाला जर ज्या वर्गात तुम्ही असाल त्या वर्गाचा अभ्यासक्रम समजलेला असेल तर पुन्हा त्या वर्गात यायची गरज नाही. त्याचप्रमाणे आपण या मनुष्य देहामध्ये आलेलो आहोत. याचा अभ्यासक्रम हा आहे की आपलं खरं स्वरूप काय आहे हे आपण ओळखावं. ते जर आपण ओळखलं ह्या वर्गात असतानाच, तर या वर्गातल्या इतर मुलांना आपण त्यांचा अभ्यास करायला मदत करू. का करू? कारण की त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला कशामध्ये काही रसच वाटत नाही. रस वाटत नाही म्हणजे इतर गोष्टी तुम्ही करणार नाही असं नाहीये, किंवा तुम्ही इतर गोष्टी कराल तेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये सुख मिळणार नाही असं पण नाहीये. मिळेल. परंतु तुम्हाला हे कळेल की ते जे सुख आहे ते तात्पुरतं आहे, अनित्य आहे, ते येत आहे आणि जात आहे. त्याच्यामध्ये देखील तुम्ही प्रामाणिकपणे यथाशक्ती कर्म करत राहाल, पण त्याच्यात कर्ता भाव नाही ठेवणार आणि कर्मफळाची इच्छा पण नाही राहणार. देवाच्या कृपेमुळे तुम्हाला भरपूर मिळेल कर्मफळ. जेवढं मिळेल त्यातलं सुद्धा तुम्ही
जेवढं तुम्हाला खरंच आवश्यक आहे तेवढंच घ्याल. अशा प्रकारे तुमची जीवनशैली आपोआप तयार होईल. निरपेक्ष, निरासक्त असं होईल. परिते ऐसे पंडुसुता, तातले लोह पिटिता, जेवी वन्हीसीची घाता बोलती तया. परंतु अर्जुना, ते असं आहे की जसं तापलेल्या लोखंडावर घण मारलेले असताना ते घणाचे तडाखे अग्नीलाच बसतात, असं जसं म्हणतात. ते घणाचे तडाखे अग्नीलाच बसतात का? असं थोडीच होतं. का आंदोळल्या का आंदोळलिया उदक, प्रतिभा होय अनेक, ते नानात्व म्हणती लोक चंद्री जेवी. अथवा पाणी हल्लं असताना चंद्राची अनेक प्रतिबिंब तयार होतात, त्यावेळी अज्ञानी लोक चंद्राच्या ठिकाणी असं अनेकत्व आहे असं म्हणतात. समजा पाणी हल्लं आणि चंद्राचं जे प्रतिबिंब असेल ते हल्लं, तर आपल्याला अनेक चंद्र दिसतील. तर आपण असं म्हणू का की अनेक चंद्र झाले? दर्पणाची या जवळिका, दुजेपण जैसे ये मुखा, का कुंकुमे स्फटिका लोहितत्व ये. आरशाच्या जवळपणामुळे पाहणाऱ्याच्या मुखाला दुसरे पण येतं. किंवा केशराच्या सान्निध्यामुळे स्फटिकाला तांबडेपणा येतो. स्फटिक म्हणजे क्रिस्टल. इट इज कलरलेस. तर केशराच्या जवळ जे असते असलं तर त्याला ते केशरी झालंय असं वाटतं, पण ते केशरी नाही होत कधीच. तैसा गुणसंगमे अजन्मा हा जन्मे, पावतो वैसा गमे एरवी नाही. त्याप्रमाणे हा पुरुष स्वतः अजन्मा असून सुद्धा गुणसंबंधाने जन्म पावतो असं वाटतं. एरवी म्हणजे गुणांचा संबंध टाकून जर पाहिलं तर जन्म पावत नाही. आपल्याला जोपर्यंत आपण त्या गुणांमध्ये अडकलेलो आहोत ना, तोपर्यंत असं वाटत राहील की आपला जन्म होतोय आणि आपला मृत्यू होतोय. ते गुण म्हणजे आपण नाही किंवा त्या गुणांशी आपण चिकटू पण शकत नाही. असं जेव्हा आपल्याला कळेल तेव्हा याच्या पलीकडे जाण्याचा काही चान्स आहे नाही. अधमोत्तमा योनी यासी ऐसिया मानी, जैसा संन्यासी होय स्वप्नी अंत्य जादी जाती. ज्याप्रमाणे संन्यासी स्वप्नामध्ये अंत्यजादी होतो. अंत्यजादी. अंत्यज. अंत्यज म्हणजे काय? अंतापासून उत्पन्न होणारा. अंत्यजादी होतो, त्याप्रमाणे ह्या पुरुषाला नीच व उच्च योनी आहेत असं समज. या पुरुषाला वर आणि खाली जावं लागेल. ज्याप्रमाणे संन्यासी स्वप्नामध्ये अंत्यजादी होतो. अंत्यज आणि आदी किंवा अंत्य आणि आदी या शब्दाचा अर्थ जरा विचार करायला पाहिजे. मला माहित नाही एक्झॅक्टली काय, तर तुम्हाला जर ह्या वाक्याचा अर्थ जर कळला तर बघा, मला सांगा. ज्याप्रमाणे संन्यासी स्वप्नामध्ये अंत्यजादी होतो, त्याप्रमाणे या पुरुषाला नीच व उच्च योनी आहेत असं समज. समजा संन्यासाला स्वप्न पडलं एखादं की आपण गृहस्थ झालो, तर असं शक्य आहे का? म्हणजे जागृत अवस्थेमध्ये ते शक्य होईल का? नाही. संन्यासी तो संन्यासीच आहे. स्वप्नामध्ये बघेल फक्त आपल्याला की आपण गृहस्थ झालो. मे बी दिस इज व्हॉट ही इज ट्राईंग टू टेल. इन द सेम मॅनर आपण स्वतःला जन्मणारं आणि मृत्यू होणारं असं समजतो काहीतरी. तसं आपण नाही आहोत. म्हणून केवळा पुरुषा, नाही होणे भोगणे देखा, येथ गुणसंगुची अशेखा लागी मूळ. म्हणून केवळ पुरुषाला जन्मणं आणि भोगणं वगैरे गोष्टींशी जो संबंध दिसतो, त्याला कारण पुरुषाला आलेली गुणांची संगती ही होय. पुरुषाला असं वाटतं की ह्या गुणांसोबत मी जोडला गेलेलो आहोत, म्हणून जन्मणं आणि भोगणं हे सगळं मला होतं आहे असं त्या पुरुषाला वाटतं. तर त्याप्रमाणे आपण 21 श्लोकावर ज्या ज्या ओव्या होत्या त्या सगळ्या बघितल्या. 21 आहे की 22 आहे? आता एका वर्षनमध्ये 22 आहे, एका वर्षनमध्ये 21 आहे. तर ह्याच्यानंतरचा जो श्लोक आहे गीतेतला, तो आता ह्याच्या पुढे येणार आहे. परंतु आत्तापर्यंत आपण जे काही चिंतन केलं ह्या श्लोकाबद्दलचं, त्याच्याबद्दल जर तुम्हाला काही चिंतन करायचं असेल तर तुम्ही मला सांगू शकता. नाव विल ट्राय टू गो टू 23. जायचं पुढे? शॅल वी गो टू 23? Let me share what Prabhupada has to say.
प्रभुपाद म्हणतात, उपद्रष्टानुमंता च भर्ता भोक्ता महेश्वरः परमात्मेति चाप्युक्तो देहेस्मिन् पुरुषः परः. याचा अर्थ हा आहे की येट इन धिस बॉडी देर इज अनदर, ए ट्रान्सेंडेंटल एन्जॉयर, who is the Lord, the supreme proprietor, who exists as the overseer and permitter, and who is known as the super soul. याच देहामध्ये दुसरा एक उपभोक्ता, एन्जॉयर, म्हणजे ट्रान्सेंडेंटल एन्जॉयर, परमात्मा, द सुप्रीम प्रोप्रायटर, भरताच, आणि अनुमंता. अनुमंता म्हणजे आपण जेव्हा चांगलं करतो ना तेव्हा तो आपल्याला शाबासकी देतो की हा ते हे तू चांगलं केलं. हनुमंताचं. अँड हू इज नोन ॲज द सुपर सोल, म्हणजे तो परमात्मा आहे. सर्वसाक्षी अनुज्ञाता भरता भोक्ता महेश्वर म्हणती परमात्मा ही देही पुरुषतो पर. त्या देही जो आहे त्याच्या पलीकडे परमात्मा. म्हणती परमात्मा ही देही पुरुषतो पर. आपल्याला जे असं वाटतं ना की आपण जीव आहोत, तसं विसं काही नाही आहे. हा जीव जो आहे तो इट्स ओनली अन अपिअरन्स. मुक्तछंदामध्ये काय म्हणतात? परमपुरुष साक्षी भरता नियंता तसेच भोगता परमेश्वर त्यासी म्हणती शरीरात त्याची वस्ती. हे तर सोपं आहे समजायला. शरीरात वस्ती असे त्या पुरुषा असे साक्षी तो अनुमंत तोची अनु कसं असे साक्षी तोची अनुमंत तैसा व भोक्ता तयाने नियंता असावे तयासीची अत्युच्च आत्मा म्हणावे. शरीरात वस्ती असे त्या पुरुषा असे साक्षी तोची अनुमंत तैसा व भोक्ता तयाने नियंता असावे तयासीची अत्युच्च आत्मा म्हणावे. तर हा जो आपल्या आत असलेला साक्षी आहे परमात्मा, तो खरा पुरुष आहे. आपण जो जीव आहे असं म्हणतो, आपण स्वतःला जो जीव आहे असं मानतो, ही इज ओनली अन अपिअरन्स. लेट्स सी व्हॉट ज्ञानेश्वर महाराज टू से. प्रकृतीच्या जवळ राहून प्रकृती कार्याहून आपल्यास वेगळा पाहणारा, अनुमोदन देणारा म्हणजे शास्ता, भरता, उपभोग घेणारा महेश्वर या शरीरामध्ये परमात्मा असं त्याला म्हणतात. प्रकृतीच्या पलीकडचा असा पुरुष, अशी ज्या संबंधी वदंता आहे तो हाच. हा प्रकृती माझी उभा परी जुई जैसा वोथंबा या प्रकृती पृथ्वी नभा ते तुला पाडू. हा पुरुष प्रकृतीमध्ये उभा आहे खरा, परंतु जुईच्या वेलाला जसा आश्रयभूत खांब उभा केलेला असतो त्या खांबाप्रमाणे हा पुरुष प्रकृतीला केवळ आश्रयभूत आहे. पृथ्वी आणि आकाश याच्यामध्ये जेवढं अंतर आहे तेवढं अंतर प्रकृती आणि पुरुष याच्यामध्ये आहे. पृथ्वी आणि आकाश याच्यामध्ये जेवढं अंतर आहे तेवढं पुरुष आणि प्रकृतीमध्ये आहे. मला तुम्ही सांगा की पृथ्वी आणि आकाश याच्यामध्ये काय अंतर आहे? आकाश जे आहे ते पृथ्वीला चिकटलेलंच आहे ना, किंवा पृथ्वी पूर्णपणे आकाशातच आहे. तर जिथे पृथ्वी आहे तिथे आकाश नाहीये का? आकाश आहे ना. आकाशामध्ये ती पृथ्वी आहे असं वाटतं, आकाशाचा त्या पृथ्वीशी संबंध आहे असं वाटतं. किंवा जुईच्या वेलीचा खांब, आता वेल चढलेली आहे पण तिथे खांब उभा आहे. तो खांब म्हणजे वेल आहे का? पण त्या खांबाशिवाय ती वेल चढू शकेल का? जर पुरुष नसला तर प्रकृतीला आधार नाही. जर आकाश नसेल तर पृथ्वी त्याच्यात नाही राहू शकत. आकाश हा सगळ्या महाभूतांसाठी आधार आहे. आपण समजा विचारलं की पृथ्वी कुठे आहे दाखवता येते, पाणी कुठे आहे दाखवता येतं, अग्नी कुठे आहे दाखवता येतं, वायू कुठे आहे दाखवता येतं. आकाश कुठे आहे? आकाश कुठे नाही आहे. आकाशात सर्व आहे. जसं आकाश या सगळ्या पंचमहाभूतांना आधार देतं
त्याचप्रमाणे पुरुष ही जी सगळी विस्तारलेली प्रकृती आहे तिला आधार देतो. पुरुषाशिवाय प्रकृती राहू नाही शकत. पुरुषाला असं वाटतं की ती प्रकृती माझी आहे किंवा माझा तिच्याशी संबंध आहे असं वाटतं. परंतु पुरुष फक्त तो खांब आहे ज्याच्याभोवती ही प्रकृती त्या जुईच्या वेलासारखी वाढते. संबंध तसा काही नाही आहे, संबंध मानलेला आहे. रिलेशनशिप इज ओनली इमॅजिन्ड. मनामध्ये आहे ती रिलेशनशिप, वस्तुता नाही. प्रकृती सरितेच्या तटी, मेरू होय हा किरीटी, माझी बिंबे परी लोटी लोटो नेणे. अर्जुना, प्रकृतीरूप नदीच्या तीरावर मेरू पर्वतासारखा हा असून तिच्यामध्ये ह्याचं प्रतिबिंब पडतं. परंतु तिच्या प्रवाहाबरोबर हा वाहत जात नाही. प्रकृतीरूप नदीच्या तीरावर एक मिनिट. मेरू पर्वताचं या नदीत प्रतिबिंब पडणार आहे. प्रकृतीरूप नदीच्या तीरावर मेरू पर्वतासारखा हा असून तिच्यामध्ये याचं प्रतिबिंब पडतं. परंतु तिच्या प्रवाहाबरोबर हा वाहत नाही जात. प्रतिबिंब पडेल परंतु वाहत जाईल का? नाही जाणार. तर तसा पुरुष आहे. म्हणजे बघा, जेव्हा आपण प्रकृतीसोबत तादात्म्य करतो, सो वेन वी आर आयडेंटिफाईड विथ प्रकृती. प्रकृती कशी आहे की प्रकृती सारखी बदलणारी आहे. बदलाचा अनुभव आपल्याला कशा येतो? हाऊ डू वी एक्सपिरियन्स चेंज? बिकॉज ऑफ मेमरी. म्हणजे एकेकाळी असं काहीतरी होतं याची आपल्याला आठवण आहे आणि आता तसं नाही आहे, म्हणजे बदल घडला. हा बदल घडला हे कशामुळे आपल्याला जाणवलं? बिकॉज ऑफ मेमरी. म्हणजे काय की प्रकृती नदीसारखी पुढे वाहत गेली, परंतु आपण त्याच्यासोबत पुढे गेलो का? विचार करा बरं. डिड वी गो इन फ्रंट ऑफ इट or along with it? Did we get dragged along with it? If we identify ourselves with it, then we will get dragged along. आपण जर हा देह म्हणजे मी आहे असं समजलो, तर आपण म्हणू की मी आता इतक्या इतक्या वर्षांचं झालो. किंवा आधी हा देह लहान मुलाचा होता, मग तो टीनेजरचा झाला, मग यंग ॲडल्टचा झाला, मग ओल्डर ॲडल्टचा झाला, मिडल एज झाला, म्हातारा झाला किंवा होईल, आणि मग एक दिवस मरेल. If we are identified with the body, if we think we are the body, then only all these changes are possible. पण मला तुम्ही सांगा, तुमच्यापैकी कोणाला आतापर्यंत एकही दिवस जेव्हा सकाळी उठलो आपण तेव्हा असं वाटलं असेल की माझ्या असण्यामध्ये, माझ्या असणेपणाच्या जाणीवेमध्ये काही बदल घडलाय? आपल्या असणेपणाची जी जाणीव आहे, द अवेअरनेस ऑफ अवर ओन बिईंग, म्हणजे मी आहे असं मला जाणवतंय. तुम्ही डोळे मिटा बरं एक मिनिटासाठी आणि बघा की आपण आहोत, आपल्याला कळतंय ना? तर आपली ही जी असणेपणाची जाणीव आहे ना, ह्या जाणीवेमध्ये कधीच काही बदल घडलेला नाही. कारण की याच्यामध्ये कधीच काही बदल घडू शकत नाही. तर या जाणीवेमध्ये आपण जर राहिलो नेहमी, तर आपण या प्रकृतीरूपी नदीसोबत वाहत नाही जाणार. प्रकृतीरूपी नदी वाहते आहे हे आपल्याला कळतं, कारण आपण किनाऱ्यावर मेरू पर्वतासारखे उभे आहोत. सो द प्युअर कॉन्शियसनेस इज लाईक द मेरू पर्वत स्टँडिंग. या इथे बघा, आपण समजू की ही नदी आहे आणि हा जो इथला पर्वत आहे याचं जे प्रतिबिंब पडलेलं आहे, तर हे जे प्रतिबिंब आहे हे नदीसोबत वाहत गेलं का? नदी वाहते आहे, परंतु इज द रिफ्लेक्शन ऑफ दॅट माउंटन फ्लोईंग विथ इट? नो. आज हा बॅकड्रॉप
मी हे वाचून मग चूज नाही केलंय. भगवंताच्या कृपेने हा बॅकड्रॉप माझ्या याच्यावर आला आणि हा उदाहरणासाठी मला वापरता आला. अशी भगवंताची कृपा असते. मी जर ठरवून करतो म्हटलं असतं तर मला तो शोधावा लागला असता. प्रकृती रूपी नदी सोबत मेरू पर्वताचं प्रतिबिंब वाहत नाही जात. माय कॉन्शियसनेस डज नॉट फ्लो अलॉंग विथ द फ्लो ऑफ मटेरियल नेचर. ह्याच्यामध्ये कळायला काय कठीण आहे मला तुम्ही सांगा. प्रकृती होय जाये, हा तो असतोची आहे. म्हणून आब्रह्माचे होये शासन हा. प्रकृती होते आणि जाते, परंतु पुरुष आहे तसाच आहे. म्हणून हा मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वांचं नियमन करणारा आहे. प्रकृती येणे जिये, याची या सत्ता जगविये. या लागी ये वरते वर ये तू हा. प्रकृती याच्या योगाने जगते आणि याच्या सत्तेने जगास प्रसवते. म्हणून हिला हा नवरा आहे, परंतु त्याचा संबंध काहीच नाही. किती गंमत आहे ना. अनंते काळे किरीटी, जिया मिळती या सृष्टी. तिया हरिगती ययाच्या पोटी कल्पांत समयी. अर्जुना, अनंत कालापासून ज्या या सृष्ट्या उत्पन्न होतात त्या कल्पांताच्या वेळेस ह्याच्या पोटात प्रवेश करतात. सृष्टी आपल्यापासूनच निर्माण होते. आपण जेव्हा आपल्या देहाशी तादात्म्य करतो, आपल्या इंद्रियांशी तादात्म्य करतो, तेव्हा इंद्रियांमधून जे जे आपल्याला दिसतं ते म्हणजे सृष्टी आहे असं आपण म्हणतो. तर ती सृष्टी आपण जेव्हा देहात्म भावामध्ये येतो तेव्हा सुरू होते. सो इट अपियर्स व्हेन वी आयडेंटिफाय अवरसेल्स विथ अवर बॉडी, when we wake up in the morning. सृष्टी दररोज सकाळी निर्माण होते आणि दर रात्री जेव्हा आपण झोपतो तेव्हा नष्ट होते आपल्यासाठी. पण भ्रम काय आहे की सकाळी उठल्यानंतर जसं काल दिसत होतं तसं दिसतंय अजूनही. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की हे खरं आहे. आहे खरं, पण फक्त ह्याच अवस्थेमध्ये. सो धिस वर्ल्ड अपियर्स टू बी ट्रू अँड इट इज ट्रू ओनली इन द वेकिंग एक्सपिरियन्स. परवा मी आमचे इथे एक मंगेश दादा म्हणून आहेत, मंगेश फडके, त्यांचं प्रवचन ऐकत होतो आणि त्यांनी एक इतकं सुंदर सांगितलं, खूप सुंदर सांगितलं की हे खरं का वाटतं. हे खरं याच्यासाठी वाटतं कारण की ज्याला खरं वाटतं आहे म्हणजे जीव, हा जो जीव आहे याला हे जग खरं वाटतंय जागेपणी. तर ज्याला हे जग खरं वाटतं आहे तो जीव देखील त्या जगता इतकाच मिथ्या आहे. आहे की नाही गंमत. सो जगत पण मिथ्या आहे आणि हा जो जीव आहे जो जगताला खरा मानतो आहे तो देखील मिथ्या आहे. हे दोघंही मिथ्या असल्यामुळे ते जग खोटं आहे असं ह्या मिथ्या जीवाला वाटतच नाही, खरं वाटतं. दिस इज व्हेरी हार्ड टू गेट ओव्हर. म्हणजे मी कित्येक लोकांशी बोललेलो आहे, ते म्हणतात की जग खोटं आहे असं तुम्ही कसं म्हणू शकता. जग बिलकुल खरं आहे. कोणासाठी? जीवासाठी. आपण जेव्हा स्वप्नात असतो ना किंवा स्वप्न बघत असतो तेव्हा स्वप्न खरं नाही वाटत का, तुम्ही मला सांगा बरं. परंतु स्वप्नातून आपण जागृतावस्थेमध्ये निसर्गाच्या कृपेमुळे येऊन जातो आपोआप. वी कम आउट ऑफ द ड्रीम इन टू द वेकिंग एक्सपिरियन्स बाय नेचर. त्याच्यासाठी आपल्याला काही प्रयत्न नाही करावा लागत. परंतु आत्ता हे जे आपल्याला सगळं दृश्य जग दिसतं आहे
ते भासमान आहे हे कधी कळेल? जेव्हा या स्वप्नातून जागे हो तेव्हा. तर ह्या स्वप्नातून आपल्याला जागा करणारा कोण आहे माहिती आहे का? तो आहे गुरु. आपल्याला दिवा दाखवणारा, आपल्याला प्रकाश दाखवणारा. आणि जर देहधारी गुरु असेल आपल्या जीवनामध्ये, आपल्या नशिबानी, फार चांगली गोष्ट आहे. नसेल तर आपण उपनिषद वाचू शकतो. उपनिषद नसतील कळत तर मग गीता वाचू शकतो. गीता नसेल कळत तर ज्ञानेश्वरी वाचू शकतो. ज्ञानेश्वरी नसेल कळत तर मनाचे श्लोक वाचू शकतो. मनाचे श्लोक नसतील कळत तर रामायण महाभारत वाचू शकतो. ज्या वर्गात आपण असू त्या वर्गाच्या बेताचा जो अभ्यासक्रम आहे तो आपण करू. गोष्टी सांगण्यामागचं तात्पर्य काय आहे? तात्पर्य हेच आहे की या गोष्टीचं आपल्या स्वरूपाच्या बोधामध्ये पर्यावसन व्हावं. आफ्टर लर्निंग द स्टोरी वी नीड टू रिअलाइज हू वी आर. त्याच्यासाठी सगळ्या कथा सांगितल्या जातात. आपली ही जी कथा आहे ती कशाची कथा आहे? ती अद्वैताची कथा आहे. पण अद्वैताची कथा तर तुम्ही तर द्वैतामध्ये सांगताय. कथा द्वैतामध्ये सांगितली जाईल, परंतु त्या कथेतून आपलं जे खरं स्वरूप आहे, जे खरं अद्वैत आहे, त्याचा बोध व्हावा. ते शब्दांमध्ये सांगता येण्यासारखं नाहीये. ती अनुभवण्याची गोष्ट आहे. आणि तो अनुभव ट्रान्सफरेबल नाही आहे. म्हणजे माझा अनुभव तुम्हाला नाही होऊ शकत, तुमचा अनुभव मला नाही होऊ शकत. तुमचा अनुभव तुम्हालाच होईल, परंतु तो अनुभव कसा मिळवायचा त्याच्यासाठी जी प्रक्रिया आहे, प्रोसेस, तो प्रोसेस समजावून दिला जाऊ शकतो. तो अनुभव येण्यासाठी जे प्री रेक्विजिट आहे, म्हणजे पार्श्वभूमी, पूर्वपीठिका, व्हॉट एव्हर, ग्राउंड इज कॉल्ड चित्तशुद्धी. तुमचं जोपर्यंत चित्त शुद्ध होत नाही, तुमचं मन जोपर्यंत स्वच्छ निर्मळ होत नाही, तोपर्यंत तुम्हाला तो अनुभव येऊ शकत नाही. आणि आपल्याला असं लक्षात आलंय प्रयोग केल्यानंतर की आहार शुद्धी केल्याने चित्तशुद्धी होते. मग त्याचा पहिला नियम काय? मला जोपर्यंत भूक लागणार नाही तोपर्यंत मी खाणार नाही. हा नियम जोपर्यंत आपल्या अंगवळणी पडत नाही तोपर्यंत आपण ह्याच्या पलीकडली कुठल्याही प्रकारची साधना, व्यावहारिक जगातली किंवा आध्यात्मिक साधनेतली, नाही करू शकत. पहिला नियम आहे. आणि दॅट इज ॲप्लिकेबल टू एव्हरीथिंग. व्हॉट इज द नॅचरल कॉरोलरी ऑर एक्सटेन्शन ऑफ दिस रूल? मला ज्या वस्तूची आवश्यकता नाहीये त्या वस्तूबद्दल मी आसक्ती पण नाही ठेवणार आपल्या मनामध्ये. व्हॉट एव्हर आय डोंट नीड, आय विल नॉट कन्झ्युम. आय विल नॉट इवन वॉन्ट टू ऑप्टेन. मा गृधक कस्य स्विद्धनं. जी वस्तू माझी नाही आहे आणि जी वस्तू माझ्या गरजेची नाही आहे तिच्याबद्दल मी विचार पण नाही करणार. अशा प्रकारे जर मी राहिलो तर आपण जे काही चिंतन करतो आहोत ते आपल्याला कळायची शक्यता आहे. हं? हा महद ब्रह्म गोसावी, ब्रह्मगोळ लाघवी, अपारपणे मवी प्रपंचाते. हा पुरुष प्रकृतीचा धनी आहे. हा ब्रह्मांडाचा सूत्रधार आहे. आणि आपल्या अनंतत्वाने या मर्यादित प्रपंचाला तो मोजून टाकतो. म्हणजे याच्या व्याप्तीचा विचार केला असता संसाराचा बाध होतो.
आपण जर पुरुषाच्या अनंतत्वाचा विचार केला, पुरुषाला काही सीमा नाही आहेत. इज देअर अ लिमिट टू अवर अवेअरनेस? इज देअर अ लिमिट टू अवर कॉन्शियसनेस? There is no limit to our consciousness. But because we have identified ourselves with our body, we think we are limited. आपल्याला असं वाटतं की हा देह म्हणजे मी, त्यामुळे ह्या 2 बाय 6 फुटाच्या फ्रेममध्ये मी आहे. आय मेजर माय सेल्फ. तसं नाही आहे. युअर कॉन्शियसनेस इज बियॉन्ड मेजरमेंट. व्हेन आय फोकस माय अटेन्शन ऑन दॅट प्युअर कॉन्शियसनेस, तेव्हा संसाराचा बाध होतो. म्हणजे वी विल अंडरस्टँड की हे जितकं मी समजत होतो याच्या आधीपासून तेवढं खरं नाही आहे. पैया देहा माझारी, परमात्मा ऐसी जेपरी, बोली जे ते अवधारी यया तेजी. आणि या देहामध्ये परमात्मा आहे अशा प्रकारचं जे बोलतात ते ह्यालाच असं समज. देहामध्ये परमात्मा आहे की परमात्म्यामध्ये देह आहे? विचार करा बरं तुम्ही. अगा प्रकृती पर्वता, एकुआथी पंडुसुता, ऐसा प्रवादतो तत्वता पुरुष हा पै. अरे अर्जुना, प्रकृती पलीकडे कोणी एक आहे अशी जी वदंता आहे असं जे लोक म्हणतात, तो वस्तुतः हाच पुरुष आहे. अशा प्रकारे आपण हा 22वा श्लोक देखील बघितला. याच्याबद्दल कोणाला काही करायचं आहे का चिंतन? हा पुरुष जो आहे तो प्रकृतीशी बांधला गेलेला आहे असं केवळ वाटतं. सो द रिलेशनशिप बिटवीन प्रकृती अँड पुरुष इज व्हर्च्युअल, इज इमॅजिन्ड. काल्पनिक आहे ती. आणि या काल्पनिक संबंधातून सगळं जग निर्माण होतं. सो दिस एंटायर थिंग इज अन अपिअरन्स बिकॉज ऑफ ए मिस्टेकन नोशन. बट दिस होल वर्ल्ड अपियर्स टू बी सो रियल. खरं वाटतं ते खूप. मायाजाल. आपण जे आत्ता करतोय ना, दॅट विल बी कॉल्ड उपयोगी माया. इट इज युजफुल. हे जे गीता चिंतनाचा वर्ग आहे ना, 1 तासाचा, आपण जो हा 1 तास गीता चिंतनामध्ये घालवला, ही जी गीता चिंतनाची लीला आहे ही उपयोगी लीला आहे. ही उपयोगी माया आहे. कारण की याचं चिंतन होत असताना किंवा याचं चिंतन केल्यामुळे आपण या मायाजालातून बाहेर निघू शकू. निघायची शक्यता आहे. पुरुष आणि प्रकृती. सांख्य दर्शनामध्ये पुरुष आणि प्रकृती आर 2 इंडिपेंडेंट रियालिटीज अँड दे आर इटर्नल. बोथ ऑफ देम ऑलवेज एक्झिस्ट. दे विल इंटरॅक्ट. परंतु प्रकृतीचे जे नियम आहेत ते सगळे व्हॅलिड आहेत. प्रकृतीचे नियम जे आहेत ते व्हॅलिड आहेत. त्याच्यासाठी आपल्याला तक्रार असायची काय गरज आहे? इट्स ओके. आपण ते सगळे नियम शिकावेत, त्यानुसार आपण राहावं ह्या जगात आहोत तोपर्यंत. परंतु याच्याबद्दल आसक्ती नको कुठल्याही प्रकारची. जर आपण तशा प्रकारे राहू शकलो तर गीता आपण खरंच शिकलो असं आपल्याला म्हणता येईल. काही आहे कोणाला विचार व्यक्त करायचे? मोस्ट वेलकम. नाही तर मग ह्याच्या पलीकडचं जे हो. आहे ते आपण पुढच्या वेळेस मी बघू. बोला. विचारू का? बोला बोला नाही ताई. येस. नाही, मला आधीच्या ह्याचा एक क्वेश्चन होता की हे जे गुण आपण म्हणतो रजो आणि तमो वगैरे, हे आपले म्हणजे जन्मता आपल्यामध्ये येतात आणि मग आपला स्वभाव बनतो का? आपला स्वभाव बनतो म्हणून ते गुण आपल्यामध्ये येतात? हे जे आहे ना, इट्स लाईक ए स्पायरल. इट फीड्स इन टू इच अदर. पहिलं काय आहे माहिती आहे का? द फर्स्ट मिस्टेक
द फर्स्ट मिस्टेक इज वी कन्सिडर ourselves to be attached to this, identified with this. अज्ञान ही पहिली चूक आहे. अज्ञान हे या प्रकृतीशी माझा संबंध आहे. प्रकृतीमध्ये आहेत गुण, गुण पुरुषामध्ये नाही आहेत. म्हणजे प्युअर कॉन्शियसनेस डज नॉट हॅव एनी ॲट्रिब्यूट्स, डज नॉट हॅव एनी कॅरेक्टरिस्टिक्स. प्युअर कॉन्शियसनेस विल सपोर्ट all three characteristics. Pure consciousness will support the prakriti. आपला जेव्हा जन्म होतो, कोणाचा जन्म होतो? या देहाचा जन्म होतो, राईट? म्हणजे व्हेन वी आयडेंटिफाय विथ दिस बॉडी इन दिस बर्थ, तेव्हा या शरीराचे जे काही गुण असतील त्याच्याशी आपण आयडेंटिफाय करतो. त्यानंतर डिपेंडिंग अपॉन विच गुण इज प्रिडॉमिनंट, वी गेट enjoyment or suffering because of that. Naturally, as long as we are identified with the Prakriti, we tend to do things that are pleasurable. We tend to avoid things that are painful. कामेश क्रोधेश रजोगुण समुद्भव महाशना महापापमा विध्येन इह वैरणम. म्हणजे या अज्ञानामुळे की ही प्रकृती खरी नसून खोटी आहे, आपल्याला माहितीच नाही आहे. आपल्याला असं वाटतं प्रकृती खरी आहे, आणि आपल्याला असं वाटतं की या प्रकृतीशी आपण जोडले गेलेलो आहोत. म्हणून आपल्याला असं वाटतं की आपल्यामध्ये हे सत्वगुण, रजोगुण, तमोगुण आहेत. तर हे जे गुण आहेत ना, हे प्रकृतीमधले आहेत, हे आपल्यामधले नाहीच आहेत. मी रजोगुणी आहे, मी तमोगुणी आहे, मी सत्वगुणी आहे, असं मला जे वाटतं ते माझं प्रकृतीशी तादात्म्य जेव्हा असतं, जेव्हा आय एम आयडेंटिफाईड विथ माय मटिरियल नेचर, तेव्हा ते होतं. अदरवाईज पुरुषामध्ये गुणच नाही आहेत. पुरुष इज गुणातीत. परंतु वी डोंट आयडेंटिफाय अवरसेल्स विथ दॅट. वी आयडेंटिफाय अवरसेल्स विथ दिस लिमिटेड जीव अँड लिमिटेड बॉडी अँड माइंड. तर जोपर्यंत परफेक्ट. आपल्याला असं वाटतंय की आपण हे शरीर आहोत, हम्म, हम्म. हे मन आहोत, तोपर्यंत आपल्याला असं वाटेल की आपण ह्या गुणामध्ये आहोत, त्या गुणामध्ये आहोत, असं आहे. कळलं कळलं, छान. ओके. परफेक्ट. येस येस. थँक्यू तर हे थँक्यू. जे, यू आर मोस्ट वेलकम. तर हा गुणातीत म्हणजे काय आहे हे पुढच्या अध्यायात येणार आहे. गोइंग टू कम. आता सध्या या अध्यायामध्ये फक्त भगवान आपल्याला प्रकृती आणि पुरुष या दोन मधला फरक समजावून सांगतायत. आणि दिस इज ऑल एंटायरली सांख्य फिलॉसॉफी, विच इज ओके. म्हणजे पुरुष वेगळा आणि प्रकृती वेगळी, आणि प्रकृती नियमांनुसार चालते. पुरुष हा प्युअर कॉन्शियसनेस, तो काही करत नाही वगैरे, सगळं ठीक आहे. इन दिस रिलेटिव्ह वर्ल्ड, दिस इज हाऊ इट अपियर्स अँड दिस इज हाऊ इट फंक्शन्स. प्रकृती तिच्या नियमांनुसार चालते, आणि त्या नियमांनुसार राहायला हवं असं अद्वैती मनुष्य पण सांगेल तुम्हाला. म्हणजे शंकराचार्यांना हठयोग पण यायचा, ज्ञानेश्वर महाराजांना सुद्धा हठयोग पण यायचा. फॉरगेट अबाउट सांख्ययोग. दे वर ऑल पूर्ण योगीज. दोन्ही पूर्ण योगी होते. म्हणजे शंकराचार्यांना तर अशी सिद्धी प्राप्त होती की ती आपलं शरीर सोडून दुसऱ्या शरीरात जाऊन परकाया प्रवेश करू करू शकायचे नाही. दॅट काइंड ऑफ सिद्धी ही हॅड. बट ही वॉज स्टिल नॉट अद्वैती. अशा चिंतनात आपण राहू पुढच्या वेळेपर्यंत. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. नमस्कार.